कड्या पण आल्यात पाहिजे किती सुंदर कड्या आल्यात. आता याला खाद देऊन आज नाही का एक प्रॉब्लेम झाली आहे, म्हणजे काहीतरी झाली पण ते नको सांगू म्हणताय नको, नाहीतर आता तुम्हाला सांगत होतो कणस पण त्याला एकही दाणे नाहीत, एकही दाणे नाहीत. हा एक दाणा पहा, फक्त एक दाणा निघला कणसामधून. तो गाइस अभी हम जा रहे हैं लाकापूर के जंगल में और आता पाहणार आहोत आम्ही का वाघ दिसते का नाही. तर आता रात्रीचे वाजले आहेत 9 तरी वाजले असतील. तर हॅलो मित्रांनो, कसे आहात? तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आज गाईज आमची लाईन गेली आहे आमच्या गावची. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की गावातली लाईन गेल्यावर आम्ही काय करतो. तर मी आता एक साईडला आलो आमच्या घराच्या साईडला, म्हणजे ब्लॉग बनवण्यासाठी. तर इथं शेड्या वगैरे बांधतात, काका पहा इथं शेड्या बांधतात. मी बहुतदा इथंच ब्लॉग बनवलेला आहे, जो की म्हणजे आमच्या घराच्या साईडलाच. आणि इकडं माझे पूर्ण झाडं ठेवले आहेत. तर आज आपण पाहू की गावातली लाईन गेल्यावर आम्ही काय करतो. पहा इकडे झाडं ठेवले आहेत, एक नंबर माझे झाडं आहेत. याला म्हणजे हा एक झाड तयार केला होता मी घरीच. म्हणजे याची मुळं कुंडी याची लहान झाल्यामुळे याची पुरे मुळं बाहेर आली आणि याला एक शेप देण्याचा मी प्रयत्न केला होता. इथून असं शेप दिला होता, पण आता याची ग्रोथ झाल्यामुळे हा थोडासा शेप बिघडला, नाहीतर एक नंबर सुंदर झाड दिसत होता. आता पण आहेच. आणि हा कटिंगचा झाड आहे गाईस, तर एक नंबर झाला आहे. आणि याला पण कड्या पण आल्यात पाहिजे किती सुंदर कड्या आल्यात. आता याला खाद देऊन सर्व काही थोडा चांगला पाणी देऊन याचं झाडाचं चांगली केअर करावं लागेल, तेव्हा अजून आपल्याला हा फूल देईल. तर आम्ही चाललो, मी तर आता जाईन गाईज आता बाहेर, कारण तर घरी राहून झाला आहे बोर. तर कुठेतरी जाऊया बाहेर आंबे वगैरे खाऊन आणि आजचा दिवस एक नंबर करू. मी आलो माझ्या फेवरेट जागेवर, म्हणजे लाईन गेल्यावर असो का असं शांत वातावरण पाहिजे असो, तर मी येतो गाईज आमच्या गावाच्या बाहेर, जो की तळ्याजवळ. तर तुम्ही मागे माझा व्ह्यू पाहू शकता गाईज, पुरा एक नंबर खतरनाक, म्हणजे बहुतच आवडते मला. म्हणजे पहा तुम्ही, एक नंबर तळ्याची पार आहे, तिकडून तळा आहे असा, आणि थंड वाटते. तर आत्ता आम्ही तोडलून आणून गाईज 2 कणस. हा पहा कणस, पण त्याला एकही दाणे नाहीत. हा एक दाणा पहा, फक्त एक दाणा निघाला कणसामधून. पूर्ण त्याचे कणस होते ना, पुरे खराब निघले. हे पहा पूर्ण खराब कणस निघले. म्हणजे कसा वाटत असेल त्याला की एवढ्या मेहनतीनं आम्ही जेव्हा धावाला येत होतो इकडंच, तेव्हापासून तो म्हणजे लहान कणस होते तेव्हापासून त्याची चांगली देखभाल करताय, पाणी देताय रोज, हा तो करताय, औषधी मारताय. आणि ज्याची तेव्हा फसल निघायच्या वेळी पूर्ण खाक झाला. खाक नाही तर एकही दाणासुद्धा नाही आला मक्याला, तर त्याचा जीव कसा लागत असेल. तर असाच झाला गाईस. आणि मलाच एवढा पस्तावा वाटताय, तर त्याला शेतकऱ्याला किती वाटत असेल. तर आणि एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे आज गाईज नाही का आमच्या गावी मांडोही पडला एका लग्नाचा, आणि आज घनूचा वाढदिवस पण आहे. तर लग्नाचा मांडव म्हणजे कसा होते लग्न, म्हणजे लग्न तर नाही होणार आहे आज, पण मांडव पडते, तर त्याचं जेवण वगैरे करायला जाऊन तर तुम्हाला थोडंसं दाखवीन त्यातला व्ह्यू गावातला, म्हणजे कसा काय होते तर लग्नाचा सीन. आणि घनूचा वाढदिवस पण आहे, तर तो पण सेलिब्रेट करायचा आहे, तर तो पण करून घ्यायचा. आणि आज एक नंबर ब्लॉग होणार आहेत. आणि मी आज मराठीतच ब्लॉग बनवत आहे, कारण की थोडासा मराठीत बनवायला मला पण आवडत आहे. आणि हिंदीपासून मराठीमध्ये स्विच केल्यामुळे माहीत नाही आता माझ्या चॅनलवर काय इफेक्ट पडणार आहे, पण मला वाटते की आता मला मराठीतच बनवायला पाहिजे. आणि त्याच्या मागचे बहुत काही कारण होते की त्याच्यामुळे मी हिंदी भाषा चॉईस केली होती. पण आता माहीत नाही. इकडून पहा नकुल पण आला आहे, मी इकडं ब्लॉग बनवत आहे. आणि नकुल पहा स्विमिंगवरून आला आत्ता नकुल. पहा एका चक्क्यावर सायकल चालवत आहे, पण सेफ्टीसोबत चालवत आहे, म्हणजे प्रॅक्टिस आहे बापूला. झाला स्विमिंग झाला? सायकलनंच गेला होतास? घाम फुटला. बोल ना काहीतरी, बोल ना. किती पोहलास बापू आज? किती म्हणजे 15 राऊंड? तर पहा रोज म्हणजे स्विमिंगला जाते नकुल, आणि गाडीनं नाही, तेही सायकलनं जाते. 7 किलोमीटर सायकलनं जाते स्विमिंगला, न 7 किलोमीटर येते. आज नाही का एक प्रॉब्लेम झाली आहे, म्हणजे काहीतरी झाली पण ते नको सांगू म्हणताय नकुल, नाहीतर आता तुम्हाला सांगत होतो. हात दाखवत आहे नको सांगा म्हणताय, नाही तर सांगतच होतो. पण आता जाऊ द्या, कधी एखादी वेळ सांगून देईन. ते होती एक गोष्टच, पण राहू द्या, ते सिक्रेट आहे गोष्ट, आता नाही सांगू शकत. तर आता झालाच आहे वेळ, म्हणजे एक नंबर. पण असं संध्याकाळ झाली ना, तो पुरा असा हवा चालू झाली आहे एक नंबराने. वाह वाह, क्या ही बताऊं मैं आपको की ऐसा लग रहा है की जन्नत. म्हणजे गावात तर इकडं म्हणजे लाईन वगैरे जाओ काही जाओ, बाहेर घुमून आल्यावर तर एक नंबर लागते. आणि मगाशी काय लाईन गेलीच होती, नंतर
2-3-4 घंट्यानं आली. तर तेव्हा तर मी घरीच होतो आणि बाहेर निघलो नाही, कारण तर ऊन म्हणजे होती नाही, पण मग गाईस ऊन नाही का बहुतच जास्त आली. तर त्याच्यामुळे बाहेर निघलो नाही. नाही तर एक नंबर वावरात जात होतो मी आणि निंबाच्या झाडात बसून आंबे खायचा विचार होता एक नंबर. तर आज करू शकलो नाही मी तसं. नाही तर माझे जे लहानवाले मित्र होते सोबती, ते गेले होते लग्नाच्या ह्याच्यात. तर ते तिकडंच त्याचं मन रमला आणि ते आलेच नाही आज घरी. नाहीतर एक नंबर झाला असता आजचा ब्लॉग. पण झाला गाईज, इकडे आल्यानंतर तर एक नंबर लागतेच. आम्ही जे भुट्टा पाहिला होता तो भुट्टाही नाही गाईज. दोनही खोलून पाहिले ते तर एकही दाणा नाही, एकच दाणा होता फक्त. तर आता गाईज आता संध्याकाळ झाली, आता आम्ही जातून गाईज घरी आणि तुम्हाला रात्री जमेल तर दाखवून देईन थोडासा. आणि वाढदिवस करायचा आहे का नाही तो पण शेवटीच पाहू, आता होते का होते तर माहीत नाही. तर आज आहे घनूचा वाढदिवस, म्हणून आम्ही सर्वजण एका म्हणजे घनूच्या घरी जमा झालो आहोत आणि सर्व फॅमिलीसोबत आहोत. आणि काही गावातले लहान मुलं पण आलेले होते आणि मसाला भाताचा कार्यक्रम इथं आयोजित केला होता. तरी मी त्यांचा सर्वांचा शूट घेत होतो. आमच्या गावचे मुलं आणि हे नकुल आहे, घन्नू आहे आणि काका काकू वगैरे सर्वजण फोटो काढत होते. तर मी त्यांचा एक शूट घेतला. म्हणजे तिथं बोलणं होत नव्हता, म्हणजे आवाज येतच तेवढा येत होता, म्हणून बोलला काही येत नाही. आता व्हॉइस ओव्हर करता मी. आणि केक कापून झाल्यावर नाही का आमचा विचार होता का आम्हाला जायचा होता जंगलात थोडासा फिरून यायला. तर आम्ही जाणारच आहोत. सर्वात आधी केक खाऊन घेऊन आपण. पुरा ब्लॅक फॉरेस्ट होता, म्हणजे बहुतच जास्तच भेटला, कारण की केक तर खूप मोठा होता. पोरायला थोडा दिलं आणि मग वाचलेला आम्हीच खाल्लून जास्त. तर मी बसलो होतो गाईस पलंगावर आणि मस्त मजा येत होती एक नंबर. म्हणजे सर्वजण सोबतच होतो आज म्हणजे. आणि मग केक खाल्ल्यावर भेटला थोडा आम्ही थोडा नाही, पोटभरातलंच मसाला भात खाल्लून आणि हे सर्व पोरांना पण दिलून. आणि मसाला भात खाऊन झाल्यावर आम्हाला जायचंच होता, तर लवकर खाऊन टाकलो आम्ही मसाला भात एक नंबर गरमागरममध्ये. बबली पा मस्त हसताय न, मी थोडासा काम करणार होतो या. तो गाइस अभी हम जा रहे हैं लाकापूर के जंगल में. और आता पाहणार आहोत आम्ही का वाघ दिसते का नाही. तर आता रात्रीचे वाजले आहेत 9 तरी वाजले असतील आणि आम्ही जातो गाइस जंगलात. समोर पाहू शकता पुरा अंधार आहे आणि विंडो पण आम्ही थोडे क्लोज ठेवले आहेत. आता पाहू समोर कसा का होते. तर मी पाहतो बघा का देखो गाइस हमको दिख गया है. पहा तो ए शांत राहा दिसला का. तो काव कसा मोठा डगर. अबे एक गंदा तो सामने ए मजाक सी नाही तो आहे लाईट पा. अरे गंदा तो पाय हळू घे. चुपचाप राहा सगळेजण चुपचाप राहा. नेवला मिल गया रे. देखो कितना काच बंद ठेवा. तो पहा तिकडे रेस्ट्रिक्शन लावलाय. तो ते ये देखो गाइस हमें मिल गया अभी रैबिट. दीपकवत राहतो तिथेच थांबते. दीपकवत जा. दीपकवतच राहा. लाईट नको गेला का. चला वापिस जाऊ. काम करतो दीपकव. देखो गाइस कुछ तो हमें दिख चुका है लेकिन हे चोमगांची कुछ तो दिख चुका है. गणेश बिल्ली रहो को कुछ रहो. धीरे से चलो बेटा. बीजा कुणच खाऊन नेतेस ते चप्पल ना. आता आम्ही घरी आलो ना. पहा बबली पाण्यासाठी झगडत आहे, कारण की पाणी खतम झाला होता म्हणून. तर आता वला लागल कोणाला तरी, नाही तर झगडत आहेत. तर आज आम्ही गेलो होतो गाईस वाघ पाहासाठी, पण वाघ तर आम्हाला दिसला नाही. पण वाघासारखीच म्हणजे बिल्लू त्याचा मावशी काहीतरी ते दिसले. तर मी आजचा ब्लॉग गाइस इथंच एंड करतो. सो थैंक्स फॉर वॉचिंग गाइस. मिलता हूँ मैं आपको मेरे नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय. जय हिंद जय भारत. चैनल पर ना तो सब्सक्राइब करना पड़ता है, तो लाइक कर देना गाइस. बाय.